नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, मी तुम्हाला आज अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहो. बघा कशाबद्दल माहिती सांगणार आहो तर इकडे बघा. काय तर ग्रामसेवक जी भरती याचा फॉर्म कसा भरायचा आहे. बघा त्याच्यानंतर कागदपत्रे कोणकोणती लागतात, त्याच्यानंतर कधीपर्यंतची लागतात आणि काय कागदपत्रे नसल्यास काय. बघा, जर हा व्हिडिओ नवीन कोणी विद्यार्थी बघत असतील तर या चॅनलला काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जर तुमच्या काही जर अडचणी असतील तर काय करा, त्या आम्हाला व्हिडिओमध्ये किंवा कमेंटमध्ये सांगा की सर याच्यावर व्हिडिओ घ्या. तुमच्या ज्या कोणत्या आपल्या अडचणी असतील त्या आम्हाला तुम्ही सांगत चला. तर बघा, मी तुम्हाला याच्याबद्दल आज माहिती सांगणार आहे. बघा, तर आपल्याला ग्रामसेवक फॉर्म भरताना बऱ्याच अडचणी येतात. मग त्याच्यामध्ये कागदपत्रे कोणकोणती लागतात, काय काय लागतात याची मी तुम्हाला माहिती सांगणार. बघा, तर बघा कोणकोणतं. तर बघा, काय अर्जातील नावाचा पुरावा. अर्जातील काय नावाचा पुरावा म्हणजे काय, तुमचं 10वी किंवा 12वीची काय जी मार्कशीट असेल ती. बघा, 10वीची एसएससी किंवा शैक्षणिक म्हणजे काय तुमची टीसी जरी असली तरी चालते. अर्जातील काय नावाचा पुरावा, तुमची 10वी किंवा 12वीची टीसी जरी असली तरी चालते, किंवा काय जे आपलं प्रमाणपत्र असते म्हणजे जी मार्कशीट असते ती असली तरी चालते. त्याच्यानंतर काय वयाचा पुरावा. वयाच्या पुराव्यामध्ये पण आपली टीसी चालते. त्याच्यानंतर आधार कार्ड चालते वयाच्या पुराव्यामध्ये. त्याच्यानंतर काय शैक्षणिक अर्हता म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की आता ग्रामसेवकसाठी काय लागते तर 12वी प्लस काय 60% लागतात. 12वीला किती 60%. नाहीतर तुमची 12वी असेल, कोणाची डिग्री जर झाली असेल तर डिग्रीचं जी मार्कमेमो आहे किंवा जे प्रमाणपत्र आहे, डिग्री असो, कोणाची एमएससी, कोणाची बीएससी, कोणाची 12वी झाली असते, कोणाचा 10वी प्लस काय असते डिप्लोमा असते. 10वी प्लस काय अग्रीचा डिप्लोमा असला तर ते पण तिथं तुम्हाला काय हा पुरावा लागेल. त्याच्यानंतर बघा, काय सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा म्हणजे तुम्ही काय, जर तुम्ही ओपन मध्ये नाही, एससी आहात, एसटी हा, ओबीसी हा, जो कोणता असेल काय तर तो काय तर तुमचा मागास असल्याचा काय पुरावा पाहिजे. त्याच्यानंतर काय तर बघा, आर्थिक दृष्ट्या काय मागास, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा म्हणजे आर्थिक दृष्ट्या ही आपल्याला काय सांगितलं होतं की बाबा 8 लाख उत्पन्न वर्ल्डाचं सांगितले आणि काय शेती किती 5 एकरच्या कमी, ते तुमचं त्याचं जर ते प्रमाणपत्र असलं की 8 लाखाच्या कमी उत्पन्न आणि काय तर किती 5 एकराच्या कमी शेती, ते कशात तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा याच्यामध्ये मोडल्या जाते. हा तुमचा पुरावा लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, इथं काय लागतंय तर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापासून वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. ज्या दिवशी तुम्ही अर्ज करणारा त्याची काय अंतिम दिनांकापासून जे वैध प्रमाणपत्र असते नॉन क्रिमिनल, हे तुम्हाला काय लागेल, हे प्रमाणपत्र लागेल. त्याच्यानंतर बघा, पात्र दिव्यांग व्यक्ती असलेला म्हणजे काय, तुम्ही जर हँडिकॅप असाल, जर तुमचं काय ते प्रमाणपत्र तुम्हाला तिथं लागेल. जे तुमचं काय दिव्यांग असले असतं त्याचं काय त्याचं प्रमाणपत्र लागेल. हे काय तर फॉर्म भरताना लागतात. त्याच्यानंतर बघा, काय तर माजी सैनिक असल्याचा पुरावा. जर तुमचे वडील नाहीतर कोणी नाहीतर तुम्ही आता बरेच काय असतात की बाबा माजी सैनिक असतात, तर त्याचा काय तुम्हाला एक पुरावा लागेल. त्याच्यानंतर बघा, खेळाडू आरक्षण म्हणजे कोणी काय तर प्रमाणपत्र मिळतात, कोणी बॉक्सिंग मध्ये असते, जे कोणतं तुमचं जे प्रमाणपत्र असेल जे स्टेटचं ते काय तर ते खेळाडूचं ते काय तर ते प्रमाणपत्र पण तुमचं लागणार आहे. हे काय ते प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. जे स्पोर्ट मध्ये आपण खेळतो ना, बघा स्पोर्ट मध्ये जे आपण खेळतो, समजा बरेच स्पोर्ट प्लेयर असतात त्यांच्याकडे काय प्रमाणपत्र असते, तर ते काय तर त्यावेळेस ते प्रमाणपत्र पण तुमचं लागणार आहे. त्याच्यानंतर बघा, जे अनाथ असतात ना म्हणजे काय ज्यांना आई वडील नाहीत, जे अनाथ मुलं येतं ज्यांना आई वडील नाहीत अशांचं काय त्यांच्याकडे काय प्रमाणपत्र असलं पाहिजे. त्यांच्या पण काय राखीव जागा असतात अनाथ असल्याचा. त्याच्यानंतर बघा, प्रकल्पग्रस्त. जर तुमचं गाव प्रकल्पग्रस्त आरक्षणामध्ये पात्र असेल तर काय तर तुम्हाला ते पण काय लागते प्रमाणपत्र पाहिजे ज्यावेळेस फॉर्म भरायचा असते त्यावेळेस. त्याच्यानंतर काय भूकंपग्रस्त, आधी भूकंप झालेला किंवा तुमचं गाव भूकंपग्रस्तामध्ये येते. आपण बघा आपल्याला माहित असते, आपले भाऊ हे सांगतात वडील की आपलं गाव भूकंपग्रस्त. जर तुम्ही भूकंपग्रस्तामध्ये असाल तर काय तुम्हाला ते भूकंपग्रस्ताचं काय ते सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर काय अंशकालीन काय पदवीधर कर्मचारी असल्यास पात्र असल्याचा पुरावा. अंशकालीन काय पदवीधर कर्मचारी असल्याचा काय आरक्षण असण्यास काय
अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा काय पुरावा तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर बघा, जर तुमचं SSC नावात जर बदल असेल तर त्याचा पण पुरावा लागेल तुमचा. बघा, नावात म्हणजे काय, एखादा जर काही चूक झाली असेल नावात किंवा बदल झाला असेल नावामध्ये तर त्याचा काय लागतंय तुम्हाला पुरावा लागतंय. त्याच्यानंतर बघा पुढचं काय, तर बघा, अराखीव महिला, मागासवर्गीय, अदू खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक किंवा अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याचं काय अथवा प्रमाणपत्र लागतंय. बघा, हे पण तुम्हाला प्रमाणपत्र लागतंय. मग बघा, जर तुम्हाला हे फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला काय, तर बघा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा काय पुरावा लागेल. मराठी भाषेचा काय ज्ञान असल्याचा तुम्हाला पुरावा लागेल. त्याच्यानंतर बघा, लहान कुटुंबाचे काय प्रमाणपत्र लागेल. आता लहान कुटुंब म्हणजे ज्याचं लग्न झाले त्याच्यासाठी. कोणी म्हणाल सर 10वीवर, आम्ही 12वीवर फॉर्म भरायलो, नाही तर 10वी होऊन माझा डिप्लोमा झालेला आहे, मला कुठं लागेल. तर काय, ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना काय ते आपत्ती, त्यांचं काय तर लहान कुटुंब असण्याचा आणि काय तुमचं अनुभव असण्याचा काय प्रमाणपत्र लागते. बघा, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की काय करा, शेअर करा. या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर हे काय चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला काय असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुमच्या काही डाऊट असतील, काही अडचणी असतील तर आम्हाला नक्की मेसेजमध्ये कळवा. तुम्हाला वाटत असेल नवीन व्हिडिओ बनवा तर त्याच्यासाठी बघा, आता ही झाली माहिती. तुम्हाला जर बॅच लावायची असेल तर बघा, ग्रामसेवक भरती 2026 नवीन आपली बॅच लाईव्ह प्लस काय रेकॉर्डेडमध्ये असणारी ही बॅच. बघा, या बॅचचे वैशिष्ट्य काय असणार आहे तर बघा, अनलिमिटेड वॉच व्हिडिओ, तुम्ही किती पण वेळा काय व्हिडिओ बघू शकता. त्याच्यानंतर बघा, मॉक टेस्ट सिरीज असणार आहेत, PDF टाईप नोट्स असणार आहेत. बघा, या व्हॅलिडिटी या बॅचची किती असणार आहे तर 1 वर्षाची असणार आहे. त्याच्यानंतर बघा, 3000 प्लस काय तर प्रश्नाचा सराव करून घेतला जाईल. त्याच्यानंतर बघा, ही काय तर ग्रामसेवकची, बघा याची फीस किती आहे तर फीस 1999 आहे. पण नवीन वर्षाचे काय तर काही दिवसासाठी ही फीस किती 999 एवढी करण्यात आली. जवळपास 50% काय सूट. बघा, इतर सरळ सेवा कोणाला जर बॅच लावायची असेल तर बघा, इतर सरळ सेवा म्हणजे तलाठी, ग्रामसेवक, नगर परिषद, आरोग्य भरती, कृषी सेवक, पोलीस भरती, वनरक्षक, महानगरपालिका आणि इतर सरळ सेवा जर तुम्हाला कोणती बॅच लावायची असेल तर बघा, या बॅच ही कशी असणार आहे, फीस असणार आहे काय तर बघा, बॅचची फीस असणार आहे 2999. पण नवीन वर्षाचे किती केले तर 1499 केले. बघा, ही बॅच कशी असणार आहे तर बघा, सगळ्यात जवळपास एक्झाम आपल्या काय TCS आणि IBPS घेतात. तर या TCS आणि IBPSच्या काय पॅटर्ननुसारच ही एक्झाम असणार आहे. बघा, या एक्झामचे मी तुम्हाला वैशिष्ट्य, आपलं या बॅचचे तुम्हाला मी वैशिष्ट्य पण पूर्ण सांगितलेले आहेत. बघा, याच्यात विषय असणारे गणित, बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर इंग्लिश, सामान्य ज्ञान. बघा, आपले ग्रामसेवकसाठी तांत्रिक घटक, हे तांत्रिक घटक आणि इतर काही विषय असतील तर काय इतर हे विषय पण असणार आहेत. बघा, हे आपलं ॲप आहे डायरेक्शन करिअर अकॅडमीचं. बघा, हे ॲप आहे, या ॲपला काय करा डाउनलोड करून घ्या. आणि त्याच्यानंतर काय हे आपलं काय डायरेक्शन करिअर अकॅडमीचं काय तर टेलिग्राम चॅनल आहे. हे चॅनलला काय सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन तुम्हाला काय माहिती असो किंवा नवीन कोणती पण ॲड आलेली तुम्हाला कळेल. चला, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.